हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे अंडा मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत। मी ज्याप्रमाणे बनवली ना ही अंडा मसाला ग्रेव्ही, थोडी वेगळ्या पद्धतीने फोडणी दिलेली, तशीच तुम्ही सेम करून बघा, अतिशय टेस्टी लागते। चला तर मग आता इथे ही अंडा मसाला ग्रेव्ही कशी बनवायची लगेच बघूया। आज आपण इथे अंडा मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 6 अंडे असे उकडून घेतले, त्याची सालं काढून घेतलेली, टरफलं। इथे मी ज्याप्रमाणे अंडा मसाला ग्रेव्ही बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या वाटणासाठी मी आधीच इथे मसाला तयार करून घेतलेला आहे। चला बघूया। हे बघा, इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। या वाटणामध्ये मी इथे कांदा, खोबरं, लसूण, आलं, त्यानंतर थोडेसे धणे, कोथिंबीर, टोमॅटो हे सर्व साहित्य मी तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे आणि त्याचं वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे। असंच तुम्ही सेम वाटण तयार करून घ्या। इथे मी ऑलरेडीच वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण इथे कढई ठेवलेली, तेल ओतून घेऊया। इथे साधारण 2 चमचे तेल मी इथे ॲड केलेले आहे। इथे अर्धा चमचा जिरे ॲड केलेले। आता इथे जिरे छान फुलले की आपण इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर सर्वात आधी आपण हा टोमॅटो या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं आता आपण हा टोमॅटो या तेलामध्ये छान होऊन देणार आहे मी। हा टोमॅटो आहे ना या तेलामध्ये छान शिजला जातो आणि सॉफ्ट असा होतो। हे बघा, टोमॅटो आपला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे। आधी आपण तेल टाकलं, त्यानंतर टोमॅटो टाकला ना, तुम्हाला वाटेल की टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं। हा टोमॅटो या तेलामध्ये ना छान शिजला जातो। हे बघा, तेल इथे दिसतंय। तर छान याच्यामध्ये हा फ्राय झालेला आहे। आता इथे जे वाटण आहे ना, हे वाटण आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया। पूर्ण इथे वाटण आता मी या तेलामध्ये छान परतून घेणार आहे। ऑलरेडीच आपण हे भाजून घेतलेले आहे। छान मसाला याच्यामध्ये आता आपण फ्राय करून घेऊया। आता 1 मिनिट हे छान होऊन देते। आता 1 चमचा तिखट ॲड केलेले आहे, 1 चमचा घरचा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला, हळद टाकली अर्धा चमचा, चवीनुसार इथे मीठ ॲड केलेले आहे। आता सर्व मसाले टाकल्यानंतर आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचे। पूर्ण कोरडे मसाले टाकले ना, या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे 1-2 मिनिटं। आता इथे मसाल्याच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, ते पण इथे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मस्त मसाला इथे फ्राय झालेला आहे। आणि मी ज्याप्रमाणे इथे अंडा मसाला ग्रेव्ही बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि छान मिक्स करून घेतलेले आहे। मसाला आपला इथे छान मस्त असा फ्राय झालेला आहे। तेल पण इथे छान सुटलं आहे मसाल्याला। आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। पाणी ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा जो मसाला आहे ना, एक छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे बघा, इथे छान असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। हे जेवढे अंडी आपण इथे उकडून घेतलेली होती ना, ती मधनं अशी मी गोल कट केलेली आहे। आता इथे ग्रेव्हीला छान उकळी फुटली ना की आपण एक एक करून इथे अंड सोडून घेणार आहोत। सावकाश इथे सर्व अंडी इथे अशी सोडून घ्यायची आहे। आता इथे सर्व अंडी मी सोडून घेतलेली आहे। आता इथे थोडीशी कोथिंबीर ॲड करूया।
मी ज्याप्रमाणे इथे अंडा मसाला ग्रेव्ही बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. तुम्हाला जर ही माझी अंडा मसाला ग्रेव्ही आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.